नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जेवण केल्यानंतर ऊर्जा तयार होते. शाळा शिक्षण चांगलं शिकल्यानंतर डिग्री मिळते, ज्ञान वाढतं आणि पैसे पण मिळतात. आणि गाडीला आपण समजा आपण रोडवरनं वाहन चालवतोय आणि ब्रेक असेल तर आपलं संकट टाळता येतं. घराला कुलूप लावलं तर घरातल्या जे वस्तू आहे त्याची रक्षण होतं. तसंच मित्रांनो, पैसे ठेवले तर पैसे वाढतील आणि चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ते मिळायची गॅरंटी नाही. मित्रांनो, हे सगळं माहिती आहे, नॉर्मल गोष्टी आहेत, परंतु आपण कमवतो पैसे आणि खर्च करतो. जो प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यात, आता डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे कुणाला काही वेळ तारीख वार विचारून कुणाच्या आयुष्यामध्ये येत नाही. आणि म्हातारं तर 100% होणार, हे सत्य आहे. माहिती असून काम न करणं आणि केलं तर चुकीचं करणं, तर भविष्य कधीच चांगलं होणार नाही. मित्रांनो, आज तेच वेळ आलेली आहे. आज प्रत्येक माणसाला पैसे पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत. आणि प्रश्न दिवसेंदिवस, जसं जन्म आणि मृत्यू मधलं अंतर जीवन आहे, जसं जसं तुमचं वय वाढत तसं मानसिक त्रास होतो. मानसिक म्हणजे आर्थिक पैशाचा प्रॉब्लेम येतो प्रत्येकाला, पैसे कमी पडतात. आणि त्यासोबत आपली जी एनर्जी परमेश्वराने दिलेलं आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे. आणि ह्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळेच आपलं वय वाढेल तसं आपल्याला आर्थिक त्रास होतो, त्यासोबत मानसिक त्रास ऑटोमॅटिक येतो आणि जीवन हे आनंदी राहत नाही. फार थोडे लोक आहेत, वरनव लोक बोलतात बरेच, आम्ही खुश आहे, आनंदी आहे, परंतु आतनं नसतो आनंद. खरा आनंद चेहऱ्यावरनं पण दिसतो. बरेच लोक म्हणतात आम्हाला टेन्शन नाही, परंतु टेन्शन खूप असतं, दाखवलं जात नाही. मित्रांनो, आतले आत ह्या मानसिक तणावामुळंच जीवन हे बऱ्याच लोकाला सजा वाटते किंवा लोक काही सुसाईड करतात आणि खरा आनंद जीवनातला मिळत नाही. आता प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, परमेश्वरानं तयार केलेला आहे, निसर्गाच्या सान्निध्यात बनलेला आहे. त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, तो किती दिवस जगेल माहिती नाही. फक्त तुम्ही आनंदी आणि खुश राहणं आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्याबद्दल तयारी करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते केलं पाहिजे. चुकीचं काम झाल्यानंतर, आपल्या हातानं चुकीचं काम घडलं तर प्रत्येक लोक आपल्यालाच दोष देतात. आपलं नुकसान होतं ना आपल्याला दोष देतात. जसं एखादी बँक बंद पडली, कॉपरेटिव्ह बँक बंद पडली, पतपेढी, मल्टी मार्केटिंग कंपनी, तिथे जर तुमचे पैसे बुडाले तर प्रत्येक माणूस तुम्हालाच दोषी ठरवतो. तुम्हाला कळालं नाही का म्हणतो. म्हणून तर काही लोक सांगत नाहीत. मित्रांनो, मला म्हणायचे की LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि आपले प्रश्न आपण वाढवले नाही पाहिजेत, कमी केले पाहिजेत. कारण हा प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी वेळ पण मिळत नाही आणि प्रश्न सुटत नाही. हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. आता तर बघा, लोकसंख्या वाढलेली आहे, नोकऱ्या नाहीत, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे, उत्पन्न कमी, खर्च जास्त, अशी अवस्था आहे प्रत्येकाची. आणि त्याच्यात जर आपण प्लॅनिंग करत नसेल तर काय होईल, प्रॉब्लेम अजून वाढत जाईल. म्हणून लोक सुसाईड करतात. प्रॉब्लेम सुटत नाही म्हणून सुसाईड करतात. आणि प्रॉब्लेम आपण थोडं सोडवत नाही, आपण काय करतो, पेंडिंग ठेवतो. मित्रांनो, आपण चांगलं जर अन्न घेतलं तर काय होईल, शरीर चांगलं राहील ना. तसंच चांगले विचार, त्रास झाला तर चालेल, पण तो चांगले विचार आणि चांगले कर्म हे स्वतःच्या फायद्यासाठी आहे. आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्या समाजामध्ये आहेत, देशाला आहेत. मित्रांनो, बऱ्याच लोकांना शेवटी कळतं हे. असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण जे पैसे कमवतो ते आपण बचत करत नाही. एक दिवस माणूस म्हातारा होणार ही खोटी गोष्ट नाही. आर्थिक संकट वाढत आहे, प्लॅनिंग नाही, आणि केलं तर अनगॅरंटेड ठिकाणी. जसं गुंतवणूक वाईट नसते, परंतु ती प्रत्येक गुंतवणुकीचा वेगवेगळा फायदा करून घ्यायचा असतो. टेम्पररी गुंतवणूक असतं, परमनंट साथ देणारी गुंतवणूक पाहिजे, आणि ती LIC ऑफ इंडियामध्ये आहे. मित्रांनो, गॅरंटेड पैसे लागणार आहेत, खर्च गॅरंटेड आहे, जिवंत आहे तोपर्यंत. गेल्यावर पण आपल्याला खर्च लागतो आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि तेच आज बरेच लोक करत नाहीत. आणि ते प्लॅनिंग न केल्यामुळेच मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास होतो आणि जीवन दुःखी होतं. आपलं जे महत्त्व असतं ते आपल्या पैशामुळं असतं. मित्रांनो, पैसे नसेल तर आपल्याला कुणीही महत्त्व देत नाही आणि त्याच्यावरच आपण काम करत नाही. पैसेच ठेवत नाही आपण. ठेवले तर चुकीच्या ठिकाणी, जिथं रिटर्न मिळायची गॅरंटी नाही. आता सब्जेक्ट टू मार्केट म्हणलं जातं. SIP करू नये असं नाही. SIP कधी करायची, LICच्या पॉलिसीनंतर SIP करायची. LICमध्ये पेपरवर लिहून दिलेलं आहे तुम्हाला इन्कम गॅरंटी, जे की कुठंच मिळत नाही. आपण नोकरी व्यवसाय करतो तर गॅरंटी आहे का इन्कमची, उद्या आपण कमवणार आहे माहिती आहे का. मग मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु ह्याचे आयुष्यावर फार मोठे इफेक्ट होतात. आणि हे इफेक्ट
तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही त्याच्यातनं मिळू शकत नाही. बघा, पैसे नसले की मानसिक तणाव येतो का नाही, आनंद असतो का? आणि पैसे असल्यावर आपली गरज भागते, आपल्याला कोणाला मागायची गरज नाही. आणि बरेच 99% लोक मित्रांनो, काळ सुधारला आहे म्हणतो, परंतु मी म्हणतो नाही. कारण जरी तुमच्याकडे पैसे आले तर ते टिकत नाहीत आणि शेवटी तुम्हाला त्या पैशामुळं तुम्हाला जगणं मुश्किल होतं. असं घडतं आहे आता सध्या. कारण म्हणून तर सरकारनं पेन्शन होती पूर्वीच्या काळात, आता पेन्शन पण नाही. मित्रांनो, चिंता कुणालाच नाही, गरज सगळ्याला आहे पैशाची, परंतु त्याच्याबद्दल प्लॅनिंग पण करायचं नाही आणि आपण ठेवायचं पण नाही, आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. हाच मोठा प्रश्न आहे. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर गॅरंटेड पैसे देणारे प्लॅन आहेत मित्रांनो. ही सरकारची संस्था आहे. बऱ्याच वेळेस 99% लोकांना वेळ निघून गेल्यास प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं मित्रांनो. त्याच्यातच खरं जीवन आहे. अगोदर कळणं गरजेचं आहे. आपण जेवण केल्यावर ऊर्जा तयार होती का अगोदर ऊर्जा नंतर जेवण? गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी पळते का अगोदर पळते नंतर पेट्रोल टाकावं लागतं? शिक्षण घेतल्यावर नोकरी लागते का नोकरी अगोदर आणि शिक्षण नंतर? असं कधी होतं का? आपला फॉर्म्युला तोच आहे मित्रांनो. आता सध्याच्या काळात तोच आहे. प्रत्येकाला वाटतं मला झटपट जास्त पैसे पाहिजेत. ही अशक्य गोष्ट आहे. पेशन्स राहिलेले नाही आणि चांगले विचार राहिले नाहीत. चांगला आहार तर नाहीच नाही. आता रंगीबेरंगी खाल्लं जातं मोठमोठ्या हॉटेलमध्ये मित्रांनो. बघा ना, त्याला कलरफुल जेवण, ते कलर किती शरीराला घातक आहेत हे ह्याचा कुणीच विचार करत नाही. टेस्टी पदार्थ खाल्ले जातात. आहार चांगला नाही, विचार चांगले नाहीत, संगत चांगली नाही आणि पटत पण नाही आणि केलं जात नाही मित्रांनो. हे दुर्दैव आहे. ह्यालाच कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये काय असतं, चांगल्या गोष्टीला किंमत दिली जात नाही. माणसाचा नाश माणसाच्या कर्मामुळेच होतो, विचारामुळे होतो आणि चांगले विचार टिकत नाहीत आणि वाईट येतात. जसं शेतकऱ्यानं पेरणी नाही केली गवत उगवतं, त्याला लावायची गरज नाही. माणसाच्या मनामध्ये ज्याच्यात चांगले विचार आहेत ना त्याच्यात चुकीचे विचार येतच नाहीत, आणि ज्याच्यात चुकीचे विचार आहेत तिथं चांगले विचार घुसत नाहीत किंवा डोक्यात बसत नाहीत किंवा टिकत नाहीत. बघा ना, संगतीवर माणसाचा आणि विचारावर भविष्य घडत असतं. जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे सगळं ह्याला कसलंच महत्त्व नाही आणि त्यालाच महत्त्व दिलं जातं. कारण त्याच्यामध्ये काही गैरफायदा घ्यायचा असतो. आता प्रत्येक धर्माचा वापर करून जातीचा वापर करून मित्रांनो आपण खरं ज्ञान घेतलं पाहिजे. आत्ता सध्या खरं ज्ञान असलं तरी शेवटी त्याच साईडला लोक जातात मित्रांनो. चांगले विचार आणि चांगलं कर्म ह्यालाच महत्त्व द्या, हेच श्रेष्ठ आहे आणि शेवटी ह्यानाच आपला विजय होतो. माणूस सुखी शांती माणसाला सुख शांती मिळते आणि जीवनात आपल्याला आनंद मिळतो आणि तो आनंद दुसऱ्याला पण मिळतो चांगल्या कर्मानं आणि टिकवल्यामुळं. चांगला आहार, जसं गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी रॉकेल टाकलं तर गाडीचे इंजिन खराब होईल की नाही, ही साऱ्या गोष्टी आहेत. फार कॅज्युअल नॉर्मल गोष्टी आहेत, परंतु हेच केल्या जात नाहीत आणि टिकवल्या पण जात नाहीत मित्रांनो. फार जीवन इतकं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. चुकीच्या मार्गाने गेलं तर माणसाचं काय नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि चांगल्या मार्गाने गेलं तर सुरुवातीला त्रास होतो. जसं डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी सुरुवातीला त्रास होतो का नाही, आणि मग बिगारी बनायचं असलं तर अभ्यासच करायची गरज नाही, आनंदच आनंद. कारण सुरुवातीला तुम्ही आनंद घेतला तर नंतर दुःख मिळतं आणि सुरुवातीला दुःख घेतलं तर नंतर आनंद मिळतो. तुम्हाला ठरवायचे काय करायचे ते. तुम्ही बचत केला तर तुमच्याकडे पैसे राहतील आणि बचत नाही केलं तर कर्ज होईल आणि पैसे पण कमवता येणार नाही, आर्थिक कोंडी तयार होईल आणि प्रत्येक माणूस म्हणेल तुमची चूक आहे. मदत तर कोणी करणार नाही, परंतु चूक नक्की दाखवणार. आता एखाद्या बँकेत कर्ज काढण्यासाठी गेलं तर आपल्याला किंमत नसते मित्रांनो. व्याज तर आपण देणार आहे लोन काढल्यावर, परंतु ती देत पण नाही, लोन पण मिळत नाही आणि आपल्याला मान सन्मान पण मिळत नाही. सगळं आपल्या हातात असतं, आपण गमवून बसतो आणि योग्य वेळी सांगणारा माणूस पाहिजे आणि आपण ऐकलं पण पाहिजे. 99% लोक ऐकत नाहीत आणि एक बार माणूस चुकीच्या मार्गावर गेला तर त्याला परत चांगल्या मार्गावर जाण्यासाठी रस्ते बंद होतात मित्रांनो. हे असं आहे बघा, एका चक्रात अडकलं तर माणूस कधी कधी बाहेर निघत नाही. म्हणून बघा काही कर्जबाजार झालेली माणसं परत त्यांच्या हातनं कळत नकळत चुका होतात, त्यांना मजबुरी तयार होते आणि जीवन उद्ध्वस्त होतं. एक नाही अनेक लोकांचं त्याच्यासोबत जीवन उद्ध्वस्त होतं. जसं एखादी बँक बंद पडली तर अनेक जणांचं नुकसान होतं का एकाच होतं? कारण काय होतं, चुका करणारे थोडेच लोक असतात, परंतु ते स्प्रिट करतात आणि त्याच्या मार्गावरून परत जाणारे लोक परत सफर होतात. म्हणजे हे दूषित जी कर्म आहे ना हे वाढत जातं
आणि वाढत गेल्यावर त्याचे शिकार होतात. कारण त्याच्यात सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट दिसतो, जे सुरुवातीला फायदा दिसतो त्याच्यात नंतर नुकसान असतं. जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास न करता आपण जर खेळलो, मौज मजा केली तर आनंद मिळतो आणि तो आनंद टिकणारा नसतो. तो आनंद विष तयार होतं आणि आयुष्यभर आपल्याला 10-20 हजारात लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगावं लागतं. आपल्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहत नाही. आता म्हणतात आता लोकशाही स्वातंत्र्य आहे, सत्य आहे सगळी परस्पर, पण पैसे नसेल तर स्वातंत्र्य आहे का? पैशाचं खरं स्वातंत्र्य आहे. पैसे, मनी फ्रीडम फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याच हातात आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. आता आपण 10 रुपये ठेवले की 12 होतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा संस्थेत ठेवायचे की ती बुडणार आहे, मग कसं पैसे परत मिळतील, कसे वाढतील? लालचीपोटी लोक 1-2% कुठंही ठेवतात पैसे आणि नंतर सगळंच गमावून बसतात आणि जीवनातला आनंद नष्ट होतो. आणि सध्याचा काळ कसा आहे मित्रांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी समाजच ऐकायचे, लोक घाबरायचे, आईवडिलाला सांभाळायचे, चुकीचे कामं करत नव्हते. लोक काय म्हणतील, इज्जत आपली जाईल असं एक भीती होती. आता भीती राहिली नाही. जन्म दिलेल्या आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत, हे दुर्दैव आहे आणि ह्याच्यामुळे चुका घडत असतात. जसं एखाद्या व्यक्तीने सिग्नल तोडलं आणि पुढे गेला तर त्याला परत दुसरं सिग्नल तोडायसाठी तो आतनं तयार होतो किंवा त्याला कॉन्फिडन्स वाटतो चुकीच्या गोष्टीला. चुकीच्या गोष्टी जे करणारे लोक असतात ना, त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट बनतात. सुरुवातीलाच आपणच आपल्यावर बंधन घातलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी अजिबात नाही केल्या पाहिजे. त्याचं ॲडिक्शन होतं, सवय लागते, व्यसन लागतं, हॅबिट होते आणि शेवटी मग तसंच कार्य केलं जातं आणि माणूस बर्बाद होतो. जसं 10 रुपये ठेवले की 12-15 होतात ना, तसंच आहे चुकाचं पण, कर्माचं पण तसंच आहे. बऱ्याच व्यक्तीला चुकीचं काम आवडत असतं कारण तो माणूस तसाच असतो आणि आपण जर त्याला सहकार्य केलं तर काय होईल, आपण पण सफर होतो आणि तो पण त्याच्यात एक्सपर्ट बनतो. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, त्याला कर्माची साथ दिली पाहिजे आणि भविष्य हे आपल्याच हातात असतं. कारण आपण जर चांगली गोष्ट नाही केली तर ती कधीच घडणार नाही, त्याचा बेनिफिट कधीच मिळणार नाही. बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात, नशीब हे कर्मातनं तयार होतं. नशीब हे तुम्ही केलं तर नशीब बनणार आहे, नाहीतर होणार नाही. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या कारण हा प्लॅन होणार आहे. कारण जास्त बेनिफिट देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही, त्यासाठी हे प्लॅन बनवतो आहे. आज बँकेपेक्षा डबल इंटरेस्ट, पुढची गॅरंटी, आपण जे पैसे भरले नाही त्याची गॅरंटी आणि मेडिक्लेम पण. हे एक मोठी शस्त्र आहेत मित्रांनो ह्या कलियुगामध्ये. हे शस्त्राचंच आपल्याला महत्त्व कळत नाही. 99% लोकांचं असंच घडतं की कुठलाही वेळ निघून गेल्यानंतर त्याचं नुकसान झालेलं असेल लक्षात येतं. आणि त्याच्यासाठीच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला सावध करायचा प्रयत्न आहे. त्याच्यात नाही सावध झाला तर माझं नुकसान नाही, तुमचं नक्की आहे. पैसे आपल्याला लागणार आहेत, पैसे कमवायचा पिरियड कमी होत चाललेला आहे, संकटं सांगून येत नाहीत, हॉस्पिटलचा खर्च असतो, जगण्यासाठी पैसे आपल्याला कोणी देणार नाही, हे सगळं माहिती असून त्याच्यावर कामच केलं जात नाही. आता लोकांना पैसेच पुरत नाहीत. मी बघतोय ना, कितीही कमवतात, नोकरी व्यवसाय करतात, 2-2, 3-3 बिझनेस करतात, पैसे पुरत नाहीत. मग पैसे आपणच खर्च करतो आणि आपल्यालाच त्याचं उत्तर मिळत नाही किंवा आपण त्याच्यावर प्लॅनिंग करत नाही, तर भविष्य कधीही चांगलं राहणार नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जेवढं आपण चुका करू तेवढा दुसऱ्याचा फायदा आणि आपलं नुकसान होतं. कधी पण बघा, लक्षात घ्या. कारण तुम्ही पैसे नाही ठेवले तर व्याजानं काढावं लागतील ना बँकेकडनं लोन, आणि इंटरेस्ट द्यावं लागेल की नाही. बँक काय करते, डिपॉझिट होल्डरला पण पैसे देते आणि तुम्हाला पण, म्हणजे तुमच्याकडनं घेते, स्वतःचं पण इन्कम करते बँक. जसं 7% इंटरेस्ट रेट आहे FDला, तर लोनला 12% 15%. म्हणजे बँक काय करते, ज्याचे पैसे आहेत त्याला पण पैसे देते आणि स्वतःचं पण प्रॉफिट कमवते. आणि आपण काय करतो, सगळं उघड्या डोळ्यांनी बघतो. आपला तमाशा आपल्या हातानं होतो मित्रांनो, सगळं आपल्या हातात असतं. जसं मी नेहमी सांगत असतो, एखादा कोरा कागद आहे, त्याच्यावर तुम्हाला काय चांगले विचार लिहायचे ते तुमच्या हातात असतं, परंतु यावर चुकीचे विचार लिहिले तर तो कागदातला जागा संपते. आणि जीवनाचं तसंच आहे, प्रत्येकाला आयुष्य किती मिळाले माहिती नाही, परंतु आयुष्य संपत चाललं हे नक्की आहे. आणि आयुष्य संपल्यावर पुन्हा लक्षात येऊन उपयोग होत नाही. कुठल्याही गोष्टीला वेळेला महत्त्व असतं. आपण जेवणसुद्धा 1-2-3 वर्षाला केल्यावर चालतं का? गाडीत पेट्रोल 1 वर्षानंतर टाकल्यावर गाडी तर चालेल का? तसं आहे मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची आहे आणि वेळ आपल्या हातातून निघून जाते आणि वेळेचं महत्त्व गेल्यावर कळतं 99% लोकांना. तेच सांगतोय, तुम्ही जेव्हा पैसे कमवायला लागलात तेव्हाच पैशाची बचत करा. जेवढा लाँग पिरियड असेल तेवढं तुमचा प्रॉफिट असतो. जसं जास्त काम केल्यावर जास्त पैसे मिळतात ना, जास्त जेवण केल्यावर जास्त ऊर्जा तयार होते की नाही, तसंच आहे, साधं गणित आहे. जास्त पैसे बँकेत ठेवले तर फायदा होईल का नुकसान होईल?
आपण पैसे ठेवत नाही, कर्ज काढतो आणि खर्च करतो. मित्रांनो, जीवन रोज खर्च होत चालले, संपत चालले आणि पैसे पण संपत चाललेत. एक दिवस असा येतो की पैसेही नाहीत, कमवताही येत नाही, कुणी किंमतही देत नाही आणि काय खाणार. आज आश्रमाची संख्या वाढते ना. म्हणजे कुणी कुणाला फसवलं, आपणच आपल्याला फसवलं आहे आणि आपण दोष सगळ्यांना देतो. सगळ्या यंत्रणेला, समाजाला, देशातल्या लोकांना दोष देऊन नाही उपयोग होत. प्रत्येक पावली आपलं कुठं चुकतं हे बघितलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं फसवलं तर आपण किती आपल्याला फसवतो हे पहा. आपण नेहमी चांगल्या गोष्टीला टाळाटाळ करतो. आता एल.आय.सी. ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करतो. बचत त्यांच्यासाठीच करायचे, त्यांच्याच नावावर करायचे, खर्च अगोदर करतात आणि बचतला म्हणतात 1 महिन्याला 2 महिन्याला, काही जण तर म्हणतात की तुमच्याच फायद्यासाठी आमच्या मागं लागतात. किती दुर्दैव वाईट आहे मित्रांनो. टाळाटाळ करणे, फोन न उचलणे, नवीन पॉलिसीसाठी माहिती सांगितली तर परवा उद्या, काही लोक तर म्हणतात काय उपयोग आहे, काय फायदा आहे. म्हणजे फायदा आणि तोटाच कळत नाही काही लोकांना. मित्रांनो, आपलं आयुष्य रोज संपत चाललेलं आहे आणि किती बॅलन्स आहे माहिती नाही. संकट कोणी सोडवणार नाही हे पण माहिती आहे आणि पैशाचं सोंग आणता येत नाही हे पण माहिती आहे. सगळं माहिती असून आपण त्याच्यावर कुठलंच काम करत नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपल्यालाच त्रास होतो आणि लोक त्याचा फायदा घेतात. आपली फजिती होते, आपलं नुकसान होतं आणि भरून काढण्यासाठी वेळ पण निघून जातो. म्हणून माणूस बर्बाद होतो. जसं वय वाढेल तसं माणसाला बघा, एखाद्याकडे पैसे जरी असले तर त्याला मानसिक त्रास असतो. माणूस सुखी कुणी नाही आणि जसं वय वाढत जाईल तसं दुःख प्राप्त होतो. किती पैसेवाला असू दे, काही ना काही प्रॉब्लेम असतात. पण ते प्रॉब्लेम काही कर्माचे असतात, काही चुकीच्या प्लॅनिंगचे असतात. कारण पैसा भरपूर झाल्यावर सुखी माणूस होत नसतो, गरज भागते. मग कर्मच चांगलं केलं तर काय होईल, त्याच्यात पैसा पण मिळेल आणि सुख पण मिळेल. कर्मामध्ये सगळं काही दडलेलं आहे मित्रांनो. विचार आणि चांगलं कर्म याच्यात जीवनाचा खरा अर्थ हाच आहे. बरेच लोक म्हणतात पैसे काय वरती घेऊन जायचे का, परंतु जोपर्यंत जगणार आहे तोपर्यंत पैसे लागणार. कोण देणार आहे का? तुमची मुलं तर देतील का? आता काळ बदलला आहे. आता कोणी मुलं आईवडिलाला सांभाळतात का? आणि सांभाळत असतील तर आश्रमाची संख्या का वाढली? सगळं माहिती असून जर आपण करत नसेल तर मित्रांनो, हे आपल्यासाठी उद्यासाठी वाईट दिवस आहेत, दुःखाचे आहेत आणि कस्टडी टाईप आहेत. जसं एखादा रुग्ण असतो, वेदना होतात तसं, आणि एखादा कैदी असतो, त्यांचं जीवन किती त्रासमय असतं. मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास, सगळं हे वाढतं मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपलं प्लॅनिंग करायची. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. दुसऱ्यावर जर आपण अवलंबून राहिलो तर नक्की आपल्याला त्रास होईल आणि आपली चूक जर दुरुस्त नाही केली तर परत दुरुस्त करता येत नाही. एल.आय.सी. ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे. आपण शिक्षण घेऊन एक्सपिरियन्स घेतो आणि काम करतो. हे एक दिवस बंद होणार आहे, म्हातारा होणार आहे माणूस आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे मुलं पण सांभाळणार नाहीत. हे सत्य आहे. जर प्रॉपर्टी असेल तर त्याची वाटणी होईल आणि शेवटी तुम्हाला मानसिक त्रास होईल. लोक म्हातारपणी जास्त दिवस जगत नाही, त्याचं कारण आहे अन्न वस्त्र निवारापेक्षा मानसिक तणाव वाढत असतो आणि तो कमी करण्यासाठीच हे प्लॅनिंग केलं पाहिजे. कारण काय, स्पेशलायझेशन जर आपण केलं तर ते दुःख येणारच नाही. कारण सुखाचे दिवस दुःखात तयार होतात. त्याचं कारण आपलं कर्म आहे. आपण पैशाची बचत करत नाही. न दिसणारी परंतु पॉवरफुल अशी वस्तू म्हणजेच बचत आहे. एल.आय.सी. ऑफ इंडियातली दिसत नाही. एखादा कागद दिसतो, तो हरवला तरी काही प्रॉब्लेम नाही. न दिसणारी, जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु त्याच्यात ताकद किती आहे तसंच आहे. बाकी तुम्हाला दिसतं, प्रॉपर्टी दिसते, सोनं दिसतं, घर, जागा, जमीन, हे सगळं दृश्य प्रॉपर्टी आहे. अदृश्यमध्ये ताकद असते. जसं परमेश्वरात ताकद किती आहे. म्हणजे अदृश्य वस्तूवर आपण काम केलं पाहिजे. अदृश्य सेविंग दिसत नाही परंतु वेळोवेळी तुम्हाला सपोर्ट करत असते. आताचे तर प्लॅन असे येते की 1 वर्षानंतर वापरता येतात. लोक काय म्हणतात मला सांगा, जास्त दिवसाचं नको. आणि मग नोकरी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जर उद्या तुम्हाला जॉब लागला, जास्त दिवसाचं काम नको म्हणतो का आपण? म्हणजे किती विचारामध्ये किती निकृष्ट दर्जा आहे मित्रांनो. आपण खरा का विचार करत नाही आणि का काम करत नाही हेच मला प्रश्न पडतो. की आपल्याला कामाचं कॉन्ट्रॅक्ट जास्त दिवसाचं आहे परंतु इन्कमचं नको आहे. आता एल.आय.सी. ऑफ इंडियाने सुद्धा असे प्लॅन आणलेत की 15 वर्ष भरानं आयुष्यभर घ्या. असं कुठं होतं का? आपण डिग्री करतो, शिक्षण घेतो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 20-25 वर्षापर्यंत वयाचे आपण शिक्षण घेतो, 30 वर्षापर्यंत. कामाची संधी किती दिवस मिळते? वयाच्या 60पर्यंत. जरी तुम्हाला संधी दिली, तुमचा व्यवसाय असेल तर तुमचं शरीर साथ देतं का काम करण्यासाठी? आणि काम नाही केल्यावर पैसे येतात का कुठं तर?
आणि लागणारे पैसे तुम्ही जर नाही ठेवले तर उद्या काय कसा दिवस असेल विचार करा. फार गंभीर गोष्ट आहे मित्रांनो. जेवढं तुम्ही विचार कराल तेवढं तुम्हाला चांगलं किंवा वाईट निर्माण होतं आणि हे टिकवण्याची गरज आहे. जसं रोज अन्न खातो का नाही आपण, गाडीत पेट्रोल टाकलं गाडी चालते का नाही. प्री आणि पोस्ट हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कुठली गोष्ट अगोदर करावं लागते नंतर फळ मिळतं. झाड लावण्याच्या अगोदरच आंबे तयार होतात का? निसर्गाचा नियम आहे. तसं तुम्ही अगोदर चांगलं कर्म केलं पाहिजे तरच तुम्हाला फायदा. अगोदर बचत केली तर रिटायरमेंट झाल्यावर शरीर थकल्यावर ते पैसे मिळतात आणि आता तेच केलं जात नाही. म्हणजे आपल्यालाच आपण ज्या फांदीवर बसायचं आहे, जी फांदी तोडत त्याच फांदीवर बसून आपण फांदी तोडतो, फांदीसहित आपण खाली येतो आणि नंतर म्हणतो आपण असं कसं झालं. चुका आपण करत असतो आणि दोष मात्र दुसऱ्याला देतो. चुका सुधारण्याची गरज आहे. आता LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनीबॅक पॉलिसी घ्या, मला फोन करा आणि मेडिक्लेम पण घ्या. आता मेडिक्लेमचं बघा, आता दिवसेंदिवस खर्च वाढतो आहे. आपल्याला ॲक्सिडेंट ऑपरेशन आजार कधी करावं लागेल माहीत नाही. त्यासाठी तरतूद करता येते तरी करत नाहीत. मग कष्ट केलेले पैसे, बचत आहे, सोनं चांदी घर जागा जमीन विकून आपण खर्च करतो आणि पुन्हा मानसिक तणाव येतो आणि परत माणूस नष्ट होतो. जीवनाचा कसा शेवट होतो बघा. म्हणून कर्म चांगलं केले की शेवट पण चांगला होतो. बचत करा. LIC ऑफ इंडियामध्ये मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. सुखी होण्यासाठी हा मंत्र आहे. 10-15-20 मिनटाची ही माझा व्हिडिओ आहे. ह्याच्यातनं तुमच्या जीवनाला फायदाच होईल, नुकसान होणार नाही, साईड इफेक्ट होणार नाहीत. नॅचरल गोष्टी मी बोलत असतो मित्रांनो. मी स्वतः इम्प्लिमेंट करतो. आहार चांगला घेतलं तर शरीर चांगलं राहील, ही खोटी गोष्ट नाही. गाडीत पेट्रोल चांगलं टाकलं तर गाडीचं इंजन चांगलं राहील आणि आपला फायदाच होईल. विचार आणि कर्म हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. लोक चांगल्या गोष्टीला पण नाव ठेवतात. आपल्याकडं साधू संत जे ज्ञानेश्वर महाराजाच्या झोळीत शेण टाकलं, रामाला वनवास करावा लागला, कृष्णाची काय हाल झाली, देवाला एवढं त्रास झाला. आपण तर माणसं आहे, त्रास घ्यायची तयारी पाहिजे आणि सत्य गोष्टीसाठी त्रास घेतला पाहिजे, खोट्या गोष्टीचा येत नाही. कर्मात जो डुप्लिकेटपणा झाला तर त्याला माफी नसते आणि त्याची सजा मिळते. म्हणून तर मृत्यू ही एक दंड आहे मित्रांनो. आणि मृत्यू तर होणारच आहे, कारण एक्सपायर होणार आहे प्रत्येक माणूस. परंतु जेवढा आपल्याला कालावधी मिळाला आयुष्यात ती कसं घालवायचं, समाजासाठी काय आपण द्यायचं. तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुमच्या संगतीला जे आजूबाजूला सोबत जे असतात त्यांचं पण भलं होईल. म्हणजे इनडायरेक्टली पुण्याचं कार्य आहे. तुम्ही चांगलं स्वतःचं तर विकास होतोच, प्रगती होते, परंतु आपल्यासोबत जे असतात संगतीत असतात त्यांचा पण फायदा होतो. म्हणून नेहमी चांगलं केल्यावर सगळ्यांचाच फायदा होतो. ओके, थँक्यू.